आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री बंधुराय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणारे व्यक्तिमत्व, महाराष्ट्राचे जे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार जयकुमार भाऊ गोरे साहेब, आपलं सर्वांपूर्वक स्वागत। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, आपले स्वागत। भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत, आपले स्वागत। उद्योजक बाळासाहेब एवढे मालक, आपले स्वागत। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सर्वांनी आरोग्य सचिननगर देशमुख, आपलंही सन्मानपूर्वक स्वागत। युवक नेते योगेश भैया खटकारे, आपलंही सन्मानपूर्वक स्वागत। आदरणीय घुगे साहेब, सांगोला पोलीस स्टेशनचे घुगे साहेब आणि सर्वच पोलीस प्रशासनातील सर्वच बांधव, सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। श्रीफळ वाढवून या ठिकाणी ठीक कापून हा शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। उभारलेल्या बांधवांना विनंती, बसून घ्या। कर्मचारी बांधव सगळे बसा, कर्मचारी सगळे बसा। सूचना येत आहेत आमच्याकडे, पाठीमागे उभारलेले। सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, खासदार कुटुंब समूहाचे सर्व आदरणीय भाऊसाहेब उपनर, भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे आरोग्य शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत दादा, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे। उपनगराध्यक्ष सन्माननीय नितीन भाऊ इकोले साहेब, सर्वांच्या उपस्थितीमध्ये एकदा जोरदार ताली मनापासून। एक दिवा स्नेहाचा, एक दिवा प्रेमाचा, एक दिवा तुमच्या आमच्या प्रगतीचा आणि एक दिवा सूर्योदय उद्योग समूहाचा। आणि अशा या प्रसंगी पेटवा दिव्यांचा उधाणाने अंधाराला वा तेजाचे उपासक दूर करण्यात तिमिराला सारीकडे तटत चाललाय अंधार, समाईच्या ज्योती आहेत लढायला तयार। ह्या प्रेरणा त्यांच्याकडून सभोवताली उजळण्याची, म्हणून गरज आहे दीप प्रज्वलनाची। देशावर उभी राहत नाही तर ती उभी राहते लोकांच्या विश्वासावर। आज या संस्थेच्या नवीन कार्यालयाचं स्थलांतर होत असताना मग तो सुरुवातीचा काळ आठवतोय। आपण अतिशय सामान्य परिस्थितीतून सुरुवात केली, पण उद्दिष्ट एकच होतं, सामान्य माणसाला आर्थिक बळ देणं आणि त्यांच्या स्वप्नांना सूर्योदय दाखवणं। आजच्या या सोहळ्यासाठी लाभलेले नामदार जयकुमार भाऊ साहेब व इतर दिग्गजांची उपस्थिती हेच सिद्ध करते की आपण चालत असलेला मार्ग योग्य आहे। आपल्या या यशात माझ्या एकट्याचा वाटा नाही, तर आमचे सहकारी डॉक्टर बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी, सुभाष दिघे गुरुजी, आमचे बंधू अण्णासाहेब इंगवले, संतोष इंगवले, मोहन इंगवले, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे सभासद, ज्यांनी आपल्या घामाचा पैसा या संस्थेमध्ये विश्वासाने ठेवला। याचबरोबर मी आपला जादा वेळ घेणार नाही। आपल्या सूर्योदय उद्योग समूहामध्ये साहेब आपल्याला सांगायला आनंद वाटतो, 900 पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग, 40,000 सभासद, 30,000 कर्जदार आणि असंख्य ठेवीदार, लाखाच्या वर समाधानी ग्राहक असून सूर्योदय अर्बन जिल्ह्यामध्ये 10 शाखा आहेत। LKP मल्टीस्टेटच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये 43 शाखा आहेत। गेल्या वर्षभरामध्ये LKP मल्टीस्टेटने 360 कोटी रुपयाचा व्यवसायाचा टप्पा, तर सूर्योदय अर्बनने 175 कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा, त्याचबरोबर
सूर्योदय दूध विभाग डॉक्टर बंडोपंत लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज 4 तालुक्यामध्ये 7 चिलिंग प्लांटच्या माध्यमातून 1,50,000 लिटर दूध संकलन करून वेगवेगळ्या कंपन्यांना पुरवठा करून आपल्या भागातील शेतकऱ्यांना चांगला दुधाला भाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर सांगोला आणि परिसरातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा देण्याच्या उद्देशाने सर्व काही एकाच छताखाली सूर्योदय मॉल आणि वस्त्र निकेतनच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। शेवटी इतकंच म्हणेन, ध्येय गाठण्यासाठी जिद्द लागते। शेवटी इतकंच म्हणेन, ध्येय गाठण्यासाठी जिद्द लागते, प्रगतीसाठी विश्वासाची साथ लागते आणि हा विश्वास आपण असाच कायम ठेवावा। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने सूर्योदय उद्योग समूह आणि सूर्योदय अर्बन भविष्यात यशाची नवी शिखरे पार करतील याची मला खात्री आहे। आजच्या या आपल्या व्यस्त कामातून आपले सर्वांचे लोकप्रिय पालकमंत्री आपल्या व्यस्त काळातून या ठिकाणी आपल्याला लाभले। त्याचबरोबर आदरणीय रणजितदादा असतील, आपले आमदार बाबासाहेब देशमुख असतील व आपण सर्वजण आपल्या वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आपला मी ऋणी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार। सांगोला शहरामध्ये ज्या आमच्या 4 तरुणांनी अनिल भाऊ असतील, बंडोपंत असतील, भगत गुरुजी असतील किंवा दिघे गुरुजी या चौघांनी स्वतःच्या कर्तृत्वानं या ठिकाणी सूर्योदय परिवार फुलवण्याचं काम केलं आणि त्याच्या स्थलांतर सोहळ्याला राज्यातील एक तरुण तडफदार आणि कर्तृत्वकार मंत्री, राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे, आपल्या विभागाचे लोकप्रिय माजी खासदार, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय निंबाळकर साहेब, तालुक्याचे आमदार माननीय बाबासाहेबजी देशमुख, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, मी फार वेळ घेणार नाही कारण अगोदरच पाहुण्यांना आणि कार्यक्रमाला पाहुण्यापेक्षा आपण 4 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहात। या 4ही आमच्या तरुणांनी भाऊ अतिशय कष्टानं हा परिवार फुलवलेला आहे। 30,000 सभासद आहेत, 30,000 लोकांना कर्ज वाटले आणि 40,000 सभासद आहेत। संबंध महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये यांचा विस्तार या ठिकाणी फुलवलेला आहे। अतिशय कष्टामध्ये या चौघांनी ही संस्था, अशा अनेक संस्था उभा केलेल्या आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देतो। भाऊ, आपल्या धावपळीच्या वेळेतून तुम्ही आणि खासदार साहेब या सांगोल्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून स्वागत करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज सांगोला नगरीमध्ये सूर्योदय अर्बन या संस्थेचं स्थलांतर सोहळ्यासाठी या राज्याचे दबंग मंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांचे एकदम जवळचे सहकारी सन्माननीय ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सन्माननीय रणजितदादा, सन्माननीय दीपक आबा, सन्माननीय चेतनजी केदार साहेब, सन्माननीय या तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती पूनमताई, सन्माननीय आनंदभाऊ माने, सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे, सन्माननीय भाऊसाहेबजी रुपनर, सन्माननीय उपसभापती अजय सरगर, सन्माननीय अतुलजी मालक, सन्माननीय शोभाताई खटकाळे, सन्माननीय दादासाहेब लवटे, सन्माननीय किरणभाऊ पांढरे आणि नगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, सेविका आणि विविध विभागाचे सर्व नगरपालिकेचे सभापती, उपस्थित सर्व मान्यवर, माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, या तालुक्यातल्या 4 सहकाऱ्यांनी मिळून सूर्योदय हा ग्रुप स्थापन केला आणि काही वर्षांमध्येच फक्त LKP बँक असेल, सूर्योदय अर्बन बँक असेल, मॉल असेल, वस्त्र निकेतन असेल आणि दुधाचा व्यवसाय असेल, याच्या माध्यमातून या तालुक्याची सेवा करण्याचं काम मागच्या काही वर्षापासून अनिल भाऊ आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आज सूर्योदय अर्बन मध्ये जवळपास
150 ते 200 कोटीच्या आसपास ठेवी आहेत आणि असंख्य या तालुक्यातल्या आणि आसपासच्या तालुक्यातल्या गोरगरीब कष्टकरी वर्गाला आर्थिक सहकार्य करण्याचं काम अनिल भाऊ, डॉक्टर लवटे, सन्माननीय भगत गुरुजी आणि दिघे गुरुजींच्या माध्यमातून होतंय. आणि या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने यांच्या कार्याला भविष्य काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्यासारख्याला या ठिकाणी बोलवलं, मानसन्मान दिला, आपल्यात मिसळण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजक मंडळीचा अंतःकरणपूर्वक आभार मानून थांबतो. धन्यवाद आमदार साहेब.